जिजे येऊ का? राहुल्या, अरे ये की र, असं परक्याने काय विचारतोस येऊ का म्हणून? ये बस. अगाई ग, नाही म्हणलं उगत तुझी झोप बीप लागली असली तर उगत झोप मोड व्हायला नको ना. आता तुझ्या आवाजामुळं झोपमोड झालीच असती की माझी. आणि कशाची र, डोंबलाची झोप आहे वय या वयात? का ग झोप न लागायला काय झालं? अरे असते की बाबा काय ना काय. जिजे काय तुला कोण काय बोललं काय? सांग मला, दाखवतो एक एकाला. नाही नाही, मला कशाला कोण बोलते? मग काय झालंय? राहुल्या, आजा गेल्यापासून डोळ्याला डोळा लागना बघ. सारखा त्याचाच विचार येते. तू कधी त्याच्यापासनं लांब राहिली नाहीस ना, म्हणून असं वाटतंय. होय, आणि तो पण घरापासून कधी लांब राहिला नाही, म्हणून त्याची काळजी वाटते बघ. जिजे काय? तू नको काळजी करू, आपला तिथे इके आहे की. होय, एकाला दोघं आहेत ते चांगलंच आहे बाबा. जिजे आज फोन बिन करतो का नाही ग? करतो की रोज. आता रोज कसा करल? त्याचा फोन नाही तिथं जमा करून घेतला, आता आयतवारी करल. नाही म्हणजे दुसऱ्या नंबरवरनं करतोय ना फोन. हे, दुसरा कुठला नंबर आहे त्याच्याकडं? मग घरातल्या बाकीच्या कुणाला करतोय काय? आता घरात बाकीच्यांना करल आणि मला करणार नाही, असं होईल का रे कधी? राहुल्या, तुला आला का राजाचा फोन? नाही ना, म्हणूनच विचारतोय इकडे येतोय का. अरे आता त्याला येळ मिळाल्या करल की सगळ्याला फोन. वय बघा आता कधी करतोय. बाकी काय नाही जिजे? काय नाही बाबा, पोराची काळजी करत दिवस ढकलायचं चाललंय बघ आता. जिजे आता आपला आज सेटल झाल्यागतच हाय. हा होय, त्याची काय काळजी नाही. आता घरातलं एवढं लग्नाचं मार्गी लागलं म्हणजे झालं. लग्नाच? होय, अरे तसं बी या घरात पुष्पीच्या मनाविरुद्ध कोण काय करते वय? आता तिच्या मनात हाय त्याच्या संग लगीन लावून द्यायला पाहिजे आम्हाला बी जैनीचं. म्हणजे मामीच्या मनात जो पोरगा आहे त्याच्या संग वय? होय, त्याच्या बरोबरच. म्हणजे आजा बरोबर झेडीच लग्न? काय रे राहुल्या? जिजे तू बर तयार झालीस या लग्नाला? आता काय करू बाबा, नुसता धिंगाणा घालण्यापेक्षा शांतवानी त्यांना काय करायचं ते करून द्यायचं. आणि मामा बी काय बोलला नाही वय? आता तो काय बोलणार? तो आपल्या पुरगीचं भलंच बघणार ना. आता जे काय होईल ते कोपऱ्यात बसून बघायचं बस. बर ठीक आहे, येऊ का? हं. राहुल्या, दोस्त नाही म्हणून याच बंद करू नकोस बाळा. मधनादनं ये जरा जिजीला भेटायला. बर येत तू. या मैडम, बरं झालं उशीर आलीस. का? अरे अभ्या, मैं तेरे बारे में पूछ रही थी. काय? ये इचकी शीतल का कुछ बाहर चल रहा है क्या? म्हणजे तिला असं वाटतं की तुझं काहीतरी बाहेर सुरू आहे. हा? सगळेच असं का बोलायला लागलेत? सगळे? अगं, आमच्या घरचे बी सारखे विचारत असतात. त्यांना कसं काय कळतं माझं काय तर बी नसले म्हणून? मी काही वेगळं बी वागत नाही. अगं असं आपल्याला वाटतं. मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं तरी सगळं जग त्याकडे बघतच की. आपल्या चेहऱ्यावर सगळं दिसतं. चेहऱ्यावर दिसत असते म्हणजे?
अगं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपलं काहीतरी चालू आहे म्हणून सांगते मी. आम्ही पुढे चुकून बी येऊ नकोस. ती काहीतरी विचारल आणि तू बी काहीतरी सांगशील. आता चाची कुठे? आता बाहेर गेल्या. वो छोड. तुझ्या घरचे काय म्हणाले? हेच की तुझं काहीतरी वेगळं चाललंय, नि ह्याव नि त्याव. शितले, सांभाळून बर का. तुमच्या घरातल्यांना जरा जरी अंदाज आला ना तर तुझं काही खरं नाही. एकतर तुमचं अजून कशात काय नाही आणि हे कळलं ना तर देतील तुझं लग्न लावून. मग बस बोंबलत. आता घाबरायचं बंद करशील का? एक तर राजा संग बोलणं होईना, त्याचं टेन्शन आलंय. अगं आजकडे फोन आहे ना, रविवारी त्याला फोन मिळतो ना, मग करेल की फोन. त्याच्याकडे दुसरा मोबाईल आहे. आजकडे दुसरा मोबाईल आहे? तुला कोणी सांगितलं? त्या जयडीला सांगितलं. त्या नंबरवरनं त्यो जयडीला फोन करतोय. आणि तुला नाही वे करत? नाही ना, त्याच टेन्शन आलंय. भैया तुम्ही सीसीटीव्हीचं बोलला होता का नाही? हा बोललो होतो. त्याचं काय? मग आपण असं केलं तर कसं? सोमन साहेबांनी दिलेल्या पैशाचा वापर करून गावात सीसीटीव्ही बसवले तर? म्हणजे गावासाठी तो पैसा कसा वापरायचा हे प्रश्न आहेच की. हा आणि त्याचं सोल्युशन बी मिळेल. आणि भैया नाना पण इम्प्रेस होत्या. व्हॉट टॅलेंट. टॅलेंट हे आयडिया डनच करून टाका. हा गावापुढं हा प्रस्ताव आपण मांडूया. पण टॅलेंट गावात मेन ठिकाणी जरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचं म्हणलं तर 1-1.5 लाखात काम होईल. प्रश्न उरतोच ना, बाकीच्या पैशांचं करायचं काय? त्याची बी काहीतरी आयडिया काढू की आपण. हा, मग मी बी तेच म्हणतोय, काय करायचं? भैया गावचं नाव होईल असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे तुमचं बी नाव होईल. हा ते तर आमच्या बी डोक्यात आहे. टॅलेंट आपण शहरात जातो, तिथली डेव्हलपमेंट बघतो. तशीच डेव्हलपमेंट आपल्या इथे बी झाली पाहिजे का नाही? हो शहरात किती मोठे मोठे मॉल असतात. तसं काहीतरी गावात केलं तर? टॅलेंट हे मॉलचं बोलून तो कमाल करतोय असं वाटत नाही? 3 लाखात मॉल? अरे आपलं बजेट किती, आपण बोलतोय किती? अहो भैया मॉल म्हणजे मॉल नाही. मॉल म्हणजे मॉल नाही, मागाशी तर म्हणला मॉल. अहो म्हणजे तसं काहीतरी दुसरं. मग तसंच काहीतरी काय? म्हणजे भैया आपल्या गावात अशी निवांत जागाच नाही ना कुठं.